आणि मराठी भाषेच्या मध्ये आल्याबद्दल आमच्या सर्व जिल्ह्यातील पत्रकारांतर्फे आपले हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. आता आपण सुरुवात करा. रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचा आमदार म्हणून सलग 5व्यांदा मतदारांनी मला निवडून दिलं, त्यांनी आशीर्वाद दिले. त्याच्यामुळं काल शपथ घेतल्यानंतर जे मंत्रिमंडळ जाहीर झालं त्या खातेवाटपामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढाकारामुळे आणि अजितदादांच्या सहकार्यामुळं पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळामध्ये उद्योगमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या 2.5 वर्षामध्ये पुन्हा एकदा औद्योगिकदृष्ट्या मागं गेलेला महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला आणण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालो. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. आम्हाला सगळ्यांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं उपमुख्यमंत्री म्हणून आणि अजितदादांचं फार मोठं सहकार्य मिळालं. आज माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. त्या तिघांच्याही नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र औद्योगिक विकासामध्ये हा 1 नंबरलाच राहील अशा पद्धतीचं कामकाज माझ्या हातून घडेल हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये उद्योग विभागामध्ये केलेले बदल, उद्योग विभागामार्फत आणलेली धोरणं याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र उद्योग जगतामध्ये देशात नंबर 1 बनला. गडचिरोलीच्या टोकापासून कोकणापर्यंत विविध क्षेत्रातले हजारो कोटीचे प्रकल्प आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झालो. त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर गडचिरोलीमध्ये 75,000 कोटीचे स्टील बेस प्रकल्प हे नावारूपाला येत आहेत. आणि दुसरं टोक आपण जर रत्नागिरी बघितलं तर रत्नागिरीमध्ये देखील 25 ते 30,000 कोटीचे प्रकल्प, त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर आणि डिफेन्स हे देखील नावारूपाला येत आहेत. काल माननीय विधान परिषदेचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या भाषणातून आपल्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्र राज्यानं औद्योगिक क्षेत्रामध्ये किती प्रगती केलेली आहे. डावोसमध्ये जे MOU झाले ते 80% आपण इम्प्लिमेंट करतोय. रतन टाटासाहेब हयात असताना त्यांनी जो CSR आम्हाला दिलेला होता त्या CSRमधनं गडचिरोली असेल, रत्नागिरी असेल, पुणा असेल, कल्याण डोंबिवली असेल या ठिकाणी टाटा स्किल सेंटर ही फार ताकदीनं उभी राहत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग भवन उभं राहत आहे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसे आम्ही चांगले खर्च केलेत. त्याच्यामुळे